मुंबईतील पागडी पद्धतीला हद्दपार करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. पागडीमुक्त मुंबई अभियान अंतर्गत 15 ऑगस्टपासून आंदोलन सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. पागडी पद्धती बंद करा, बेदखली थांबवा आणि पागडीधारकांना मालकी हक्क द्या, अशा प्रमुख मागण्या या अभियानातून करण्यात आल्या आहेत. नेमक्या काय मागण्या आहेत आणि पागडी पद्धत बंद झाल्यास भाडेकरू व मालकांवर याचा काय परिणाम होणार, जाणून घेऊयात. पागडी मुक्त मुंबई आपले डेप्युटी चीफ मिनिस्टरनी बीएमसी इलेक्शनच्या आधी डिक्लेअर केलं होतं की मुंबई पागडी मुक्त होणार. आमचा प्रश्न आज आहे की पागडी मुक्त मुंबई नक्की कधी होणार. 25 लाख लोक पागडीच्या बिल्डिंग मध्ये, इमारतीमध्ये राहतात. 30,000 बिल्डिंग आहेत. रोज ही बिल्डिंग डायलेपेटेड होऊन, जुनी होऊन आता पडतायत. तुम्ही प्रत्येक पावसाळ्यामध्ये बघा किती लोक मेली. आताही तुम्ही काल घाटकोपर मध्ये बघितलं असेल. तर विषय असा आहे की 40 वर्षापासून आपण ऐकतोय की पागडी मुक्त मुंबई होणार, पागडी बिल्डिंगचं रिडेव्हलपमेंट होणार. पण प्रत्येक वेळी मालक वर्ग कोर्टमध्ये जाऊन मसल पॉवर यूज करून हा रिडेव्हलपमेंट थांबवतोय. प्रश्न मुळात आज असा आहे की जर रिडेव्हलपमेंट झाला नाही तर ही बिल्डिंग उद्या पडणारच. आपल्याकडे दोनच पर्याय, एकतर बिल्डिंग रिडेव्हलप होणार, नाहीतर बिल्डिंग कोसळून लोक मरणार. आता गव्हर्नमेंटने ठरवावं काय करायचं आहे, कारण हा कोर्ट केसेस तर कधी संपणार नाहीये. ऑब्व्हियसली कधी संपणार नाही, कारण त्यांच्याकडे पैसा, आमच्याकडे पैसा नाहीये. जर आमच्याकडे पैसा असला असता तर आपण मुंबईमध्ये कुठेतरी घर घेतलं असतं. आणि त्या काळामध्ये होतो काय की मसल पॉवर यूज करून 30 लाख, 40 लाख, 50 लाख रुपये देऊन आता हे लोकांना एविक्शन करण्यात येत आहेत, त्यांना बाहेर ढकलण्यात येत आहेत. एविक्शन केसेस 40,000, 50,000 एविक्शन केसेस आहेत. म्हणजे 50,000 कुटुंब, 2.5 लाख लोक. जर आज आपण काय केला नाही तर पुढच्या 5 वर्षामध्ये मुंबई पासून हद्दपार होणार. जर एकदा मराठी माणूस, मुंबईकर मुंबई बाहेर गेला, एकला गेला, तर तो परत कधी येणार नाही. इकडे फक्त एक्झिट आहे, इकडे एंट्री नाहीये. म्हणून पागडी मुक्त मुंबई फक्त हा एक पर्याय आहे. जसं जमीनदारी सिस्टम गव्हर्नमेंटनी संपवली होती, पागडी सिस्टम संपली पाहिजे. पागडी धारकांना मालकी हक्क भेटला पाहिजे. आणि लँडलॉर्डचं जे काय तुम्ही तर लँडलॉर्डला सोडणार नाहीये. लँडलॉर्डला जे काय तुम्ही असं 15%, 25% आहे, तुम्ही ठरवा ना, त्यांना देऊन टाका आणि मालकी हक्क द्या. मालकी हक्क भेटला तर 25 लाख लोक आज मुंबई शहरामध्येच राहणार, नाहीतर मुंबई शहर खाली होणार. अजून कोण येणार आहे तुम्हाला माहित आहे, कोण येणार आहे. जर आपण बाहेर गेलो तर कोण येणार आहे तुम्हाला माहित आहे, प्रशासनाला व्यवस्थित माहित आहे. साहेब, आता आमचा प्रयत्न चालू आहे. आम्ही डायरेक्ट लेटर आता शिंदे साहेब, चीफ मिनिस्टर साहेब, ऑपोजिशन लीडरला पण देणार, प्राईम मिनिस्टरला पण देणार आणि प्रेसिडेंटला पण देणार. कारण हा इश्यू खूप मोठा आहे. 25 लाख लोकांचा इश्यू आहे. लोकांना कळत नाहीये कारण लोक घाबरत आहेत. आता तुम्ही जर आंदोलन केला तर मालक वर्ग एविक्शन लेटर देतो. एविक्शनला लोक घाबरतात म्हणून रस्त्यावर उतरत नाहीये. पण तुम्ही 1 वर्षामध्ये बघा, आमचा आता सदस्य अभियान सुरू होतोय 15 ऑगस्टला. मुंबईमध्ये तुम्ही असा मोठा आंदोलन बघितलं नसेल, तुम्हाला मी नक्की आश्वस्त करतो. एकंदरीत हा एवढा मोठा इश्यू आहे असं तुम्ही सांगताय, तरीही या पूर्ण मोमेंटला तुम्ही लीड करता आहात. मुकेश असं नाव, वैयक्तिक लीड करण्याची तुम्हाला काय विचार आहे? संघटनात्मक बघा, संघटना कसं माहितीये का, मुंबई शहरामध्ये खूप संघटना आहे. जर विशेष करून रिडेव्हलपमेंट झाला किंवा काय त्यांचा असेल ते लढतायत. असं मी पण 2-3 संघटनांचा प्रेसिडेंट आहे. पण मला असं वाटतं की जोपर्यंत हा सिस्टम, पागडी सिस्टम संपत नाही ना, तोपर्यंत आपल्याला न्याय भेटणार नाहीये. आपण काय करणार, ऑर्गनायझेशन काय करते, एक रूल आणणार, एक पागडी सिस्टम साठी एक रूल आणणार. लँडलॉर्ड काय करणार, तो जाऊन कोर्टमध्ये चॅलेंज करणार, हायकोर्टमध्ये जाणार, त्यानंतर सुप्रीम कोर्टमध्ये जाणार. तो आपण खेळत बसणार. चॅप्टर 8 103 ब चा कायदा एवढा सुंदर कायदा होता, 100 भाडे भरा आणि मालक व्हा. त्याचं काय झालं, 40 वर्ष कोर्टमध्ये प्रलंबित आहे. 79 आता काय झालं, कोर्टमध्ये प्रलंबित. नॉनसेन्स साठी तर काही म्हणजे आहेच नाही, रूल्स रेग्युलेशनच नाही. 33, 39 काहीच नाही. म्हणजे हा सिस्टम संपणार कधी? एक तर पागडीची लोक संपणार, नाहीतर पागडी सिस्टम संपणार. म्हणून आम्ही हा लढा सुरू केलाय, पागडी मुक्त मुंबई. त्याच्यामध्ये तुम्ही बघा, 1-2 महिन्यानंतर मी परत एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आणि तेव्हा तुम्हाला मी सांगणार ना की आता हजारो लोक आहेत आमच्या बरोबर आणि कदाचित तेव्हा 25,000 लोक असतील. आता बघूया. जमीनदारी पद्धत जशी जमीनदारी पद्धत रद्द झाली आणि शेतकऱ्यांना न्याय मिळाला, तसं पागडी पद्धत बंद होऊन भाडेकरूंना न्याय मिळावा असेल
तुमचं म्हणणं आहे. एकदम म्हणजे नक्कीच एखादा कायदा निर्माण व्हावा असं. बघा, कायदा एक असतो, एक असतो कायदा निर्माण करणं. तुम्ही असा कायदा निर्माण करा, असं अमेंडमेंट आणा की त्याला चॅलेंज होता नाही. आता जसं तुम्ही वरतून सेंटर पासून जर कायदा पास केला तो इकडे चॅलेंज होणार नाही. जर तुम्ही असा काय कायदा आला, हायकोर्टमध्ये चॅलेंज होणार, सुप्रीम कोर्टमध्ये चॅलेंज होणार, त्याचा काय फायदा नाहीये. बघा, there is a will, there is a way. तुम्ही 370चा कायदा आणला ना, ट्रिपल तलाकचा कायदा आणला का नाही आणला? गव्हर्नमेंटला जर इच्छा असेल तर कायदा आणू शकते. आणि हा विषय काय 10,000, 15,000, 20,000 लोकांचा नाहीये, 25 लाख लोकांचा विषय. आणि तुम्ही काढून घ्या ना की हा विषय आहे का नाही. 13,000 बिल्डिंग सेल्स प्रॉपर्टीमध्ये, नॉन सेल्समध्ये 18,000 बिल्डिंग आहे. टोटल 25 लाख लोक राहतात. चालतात आपल्याला 10 लाख लेडीज आता बाहेर जातात टॉयलेटला. मुंबई शहरामध्ये राहतोय ना आपण, आर्थिक राजधानी नाही, असं चालतंय इकडे. तर 15 ऑगस्ट अल्टिमेटम दिलेलं आहे. 15 ऑगस्ट मध्ये आता आम्ही अभियान सुरू करत आहोत आणि 1 महिन्यामध्ये आम्ही एक मोठं आंदोलन करू. निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क.